आणि संत जनानं सरते शेवटी सगळे आनंद घ्यायला लागले. अगदी कोण सगळं लोळून त्या आंब्याखाली संत जनानं सगळा आसपास घेऊन आधी झोपी घ्यायला लागले. प्रेमाने बोला. त्या मालकाच्या नावाचं एकदा बी एक कोणी जिकर केला. त्या मालकाचं गुणगान सावकारानं कृपा केली हा कधीच शब्द नाही. प्रेमाने बोला. आपल्याच वस्तीमध्ये गुंग झाले आणि हे दृश्य मांजरानं बघितल्याच्या नंतर मांजराला कुतूहलानं प्रश्न मांजरानं केला. महाराज म्हणजे सगळं तुम्ही आनंदात करायला लागलाय पण ह्याचा गाडीनं न्यायला लागलाय म्हणजे द्यायचं माघारी कुठं द्यायला सांगितलं. तसं आमचंही बी आहे. माघारी कुठं द्यायला सांगितलं. रोजच कुठं करायला सांगितलं. पण बाबा अवतारसिंह महाराज म्हणतात अष्टप्रहर शुद्ध मनाने. काय परतफेड कशी आहे. अष्टप्रहर जो शुद्ध मनाने. त्याच्यानंतर संत जनानो त्या मांजरानं प्रश्न म्हणले. अरे बाबांनो म्हणले नुसतं म्हणले मालकाच्या दावणीतलं एक गाजर चाबलं होतं खाल्लं नव्हतं. चाबलं होतं नुसतं. त्याची परतफेड म्हणून इथं या सावकारकाची चाकडी काढा. माझी इथनं मुक्तता नाही बंधनात अडकलोय आणि तुम्ही जर गाडी भरून द्याला तर्क ना बघा विचार करा. म्हणजे तसा संत महात्मा म्हणतात संत जनानो आम्ही मागतोय कृपा प्राप्त आहे पण त्या कृपेला साफल्य जी परतफेड आहे ना द्यायची कधी द्यायची मला कधी नाही. आमच्यासाठी कृपा प्राप्त आहे. आम्ही म्हणतोय सहज 96 वर्ष झाली 4 वर्ष इतरांच्या पोच करायचा आहे. आवाज कोणाला जात नाही. कधी अंतकरणात भाव निर्माण होत नाही. कधी तरी कोणापाशी सांगा. एक नवऱ्यानं दागिना घेतला तर सगळ्या गल्ली भरून सांगतो या. एखाद्या पत्नीने काम करावं तिचं कौतुक संत जनानं जगभर गातो या. पण परमात्म्यानं असंख्य काय मनात नाही मोजता येत नाही. श्वास मोजता येते दिले धरण केलेली कृपा मापता येते काय म्हणा. इतकं करून सुद्धा संत जनानं त्याचं गुणानुवाद नाही. एक एवढं केलं की संत जनानं त्याचं गुणानुवाद. मग संत जनानं आम्हाला विचार करावा लागेल. आत्ममंथन जरूरच करावं लागेल आम्हाला काय. कारण संत जनानं मी तरलो नवल नाही. बरोबर आहे की चुकीचं आहे. कारण संत जनानं मला जर माझा व्यवसाय मोठा करायचा असेल तर संत जनानो आज एक दृश्य बघितलं संत जनानो अनेक महापुरुषांच्याही दुकानात जाण्याचा भाव कधी कधी मोका येतो. महात्मा झटत असतात अहोरात्र झटत असतात. एवढं दुकान उभा केलेलं असतं. सहपत्नी असते महाराज आपल्या वेळ सगळं आवरल्याच्या नंतर कशाने येईल दुकानात कोणाला कशासाठी काम आहे. मार्गाच्या वरती एक बेंजी असतात संत जनानो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये रस्त्याचा गाडा लावून एका आपल्या पंचाला पतीला हातभार म्हणून. बरोबर की चुकी. पण आमच्या पतीच्या कार्यामध्ये आमचा हातभार किती आहे. का पतीने जीवन सगळ्यांच बघायचं विचार करावा लागेल ना मला. महात्माने काय सांगितलं संत जनानो ज्याने प्रभूचे दर्शन केले त्याचं काम आहे माझ्या मालकाचा मेसेज मला किती फिरावं लागेल. मला किती कुठं जावं लागेल. कारण परवा एक महात्माने नेलं होतं संत जनानं घाटावर. एक तिथं महात्माने एकच शब्द सांगितला महाराज बी कसं बीट पडू दे मातीत पडणं गरजेचं आहे. उलट पडू दे सहज पडू दे अंकुरित होणारच फक्त मातीत पडलं पाहिजे. महत्वाचा विषय काय तुमच्या सानिध्यात एक संत महात्मा जर आला तर घडण आहे ते म्हणून दया करा कृपा करा त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे. कारण संत जनानं हित समजलंय हित का नाही पण इतरांनाही प्रेरित होता यावं करता यावं हा भाव अंतःकरणाचा भाव. प्रेमाने बोला. प्रेमाने बोला. आपल्या घरचे महाराज काय निवेदन विचाराची सेवा घेतली तदनंतर अखिल गीताची सेवा आपल्या सूर्यमाताची घेतली. सत्संगीची प्रेमाने बोला. प्रेमाने बोला. सत्संग करण्याचा मौका मिळतोय. कर्म चांगला आहे म्हणून आपण संतांच्या सानिध्यात बसतोय. आज आपल्या
वैशाली मिसाळ बहिणींचा मुलगा बँकेत परीक्षेत पास झाला आहे. फक्त त्याचं जॉईनिंग लेटर यावर यासाठी सद्गुरू चरणी आपण एक प्रार्थना करूया. बोल सद्गुरु महाराज दीक्षा सुंदर देवजी महाराज की जय. प्रेमाने बोला. सत्संगाची प्रेमाने बोला. सत्संग निवेदन केल्याप्रमाणे आपल्या सूर्यमाताची आखरी सेवा घेतील. तदनंतर मंगलाचरण सत्संगाची प्रेमाने बोला. हृदयाच्या धडाडीला 72,000 असू दे आठवून घ्या. जनी संग देवा जोडलेस नाते, जनीच्या घरी देवा जोडलेस नाते, ओढलेस जाते पांडुरंगा, अरे पांडुरंगा, ओढलेस जाते पांडुरंगा, अरे पांडुरंगा, ओढलेस जाते प्रेमाने बोला.
प्रतिपाल कृपा के सिंधु विश्वरतियता ज्ञाना मैं लगो अल्पमति हूँ इनसे रखो अपना मान मैं लगो अल्पमति हूँ इनसे रखो अपना मान एक तुझी सद्गुरु माता सुदीक्षा देव जी महाराज की जय। धन्यवाद। केवळ एखाद्यावर गुमान कुणाला या सत्याच्या दरबारामध्ये बसून गुणगान करण्याचा योग येतो. न जाणू कोण का येईल त्याचा नाही या नश्वर देहाचा भरोसा. या नश्वर देहाचा एका क्षणाचाही भरोसा नाहीये. स्वतःच नव्हतं होतं. तू केवळ संत जनानं तुम्हाला अमोली कसं हे जीवन मिळालं. या अमोली कशा जीवनाचा उद्देश काय आहे, काय प्रयोजन आहे. संत जनानं खरोखर परवा 20 तारखेला सिंधुदुर्ग ब्रांचमध्ये रक्तदान शिबिर झालं. आणि रक्तदान शिबिर झाल्यानंतर संत जनानं तो आकडा ऐकल्यानंतर केवळ आजपर्यंत निरंकारी जगतामध्ये किंवा अन्य ठिकाणी एक सर्वोच्च रक्तदानाची संख्या नोंद झाली. 525 संत सज्जनांनी की आपलं रक्त दिलं. दादा बोलून दिली की केवळ संत जनानं रक्तदान करणं हा योगायोग असतो. कारण विज्ञानानं इतकं प्रगत झालं, विज्ञान इतकं पुढे गेलेलं आहे. पण एक रक्ताचा थेंब मात्र बनवू शकलं नाही. त्याला केवळ या परमात्म्याने ही मानव निर्मिती केली. या मानव निर्मितीच्या ह्या माध्यमातून श्रेष्ठ निर्माण केलं जाते. आणि असं हे सर्वश्रेष्ठ दान रक्तदान 525 संत सज्जनांनी केलं. दुपारी 3 वाजता संत मागे जायला सांगितलं की 400चा आकडा पार केलाय. 400चा आकडा पार केलाय म्हटल्याबरोबर संत जनांना न येता त्यांचं नियोजन होतं. पण आकडा 400चा पार केला म्हटल्यावर तर संत जन सातारमधून त्यांनी इथपर्यंत त्यांनी स्वतः कबूल केली. कारण रक्तदान होते संत जन 100, 150, 200 गेल्या वेळेस 327 महापुरुषांनी केलेलं होतं. पण यावेळी मात्र आपला हायेस्ट झाला. आणि म्हणून संत जनानो की जसं एखाद्या कुटुंबामध्ये लहानाने एखादं चांगलं काम करावं आणि घर प्रमुखानं त्यांना शाबासकी द्यावी, त्यांचं कौतुक करावं, एकदम छाती फुगल्यासारखं होते, एकदम भरून येते की कौतुक केलं. तसं संत जनानो हा झांबरे दादांनी दिलेला आपल्या कर्तव्याचा कर्माचा संत जनानो एक शिफारस पत्र आहे, एक शाबासकी आहे. आणि खरोखर संत जनानो महापुरुषांनी तेवढ्या तळमळीनं सुद्धा प्रयत्न केलेले होते की ज्याच्यापर्यंत हा आवाज पोहोचणार नाही तिथपर्यंत हा आवाज दिलेला होता. काय संत जनानं पुढं पडलं, त्यांना काय कमी पडलं होतं म्हणून हा आवाज दिला जातो. नवे नवे संत जनानो इथं कोणालाही काही पगार दिला जात नाही की एक या सत्याचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला जातो. आणि नवीन संत जनानो सांगेदा बोलून गेले की असं ज्या ज्या संत महापुरुषांनी कष्ट करून प्रत्येकाचा त्यात खारीचा वाटा होता आणि हे प्रयत्न करून हे रक्तदान केलं. असंच पुढच्या भविष्यामध्ये सुद्धा की सद्गुरुप्रती प्रेम, सद्गुरुप्रती ओढ, संगतप्रती माया करून संत जन आपला प्रवास जीवनाचा सफल करायचा. आणि मग तिथून संत जनांनी त्यांनी पुढे सुरुवात केली
की या क्षणाचा उल्लेख कसा केला. माऊलीनं 700 वर्षापूर्वी संत जन सांगितलं की देवाच्या दारी उभा क्षणभर तेने मुक्तिचारी साधी गेल्या. त्याच्यानंतर तुकोबरायाने सुद्धा या क्षणाचा उल्लेख केला. संत की क्षणोक्षणी हाती करावा विचार, करावया पार भवसिंधू, नाशिवंत दीर दानाचा आयुष्य खातो काळ सावधान म्हटले. पवित्र अशा हरदेव वाणीमध्ये सुद्धा संत जन बाबा हरदेवजी महाराजांनी त्या क्षणाचा उल्लेख केलाय की एक क्षण गेलाय, दुसरा चाललेला आहे, पण ज्यावेळी दुसरा जातो ना त्यावेळी जो होणारा पश्चाताप आहे तो मनाला अति घातक आहे. मग केवळ संत जनानं आम्ही कोणत्या क्षणाचा विचार करायला लागलेला आहे, भविष्याचा विचार करायला लागलेला आहे. निवांत बसलं की भूतकाळाचा विचार करतोय की माझं असं होतं कसं झालं. भूतकाळाचा विचार केल्यानंतर मन अगदी नर्वस होतं. आणि संत जनानं भविष्याचा जर विचार केला तर केवळ भविष्याचा विचार करत असताना की माझं कसं होणार, माझं कसं होणार या चिंतेनं संत जनानं मनुष्य ग्रासलेला आहे. पण महात्मा सांगत होते की ना भविष्यती ना भूतो, मनुष्य फक्त भूतकाळात आणि भविष्य काळात जगायला शिकलाय, जगतोय, त्या सोडून दोन्ही पण गोष्टीचा विचार वर्तमान काळामध्ये जगायला शिकायला सांगितलं. एखादा पशु पक्षी संत जनानं बघा की झाडावर बसलेला आहे, त्याला सावरायचं काम परमात्मा करतोय. मग आम्हाला कसा परमात्मा केवळ संत जन उपाशी ठेवेल. बाबा अवतार सिंग महाराज ज्यावेळी ब्रह्मज्ञान घेतलं त्यावेळी संत जनानं त्यांच्याकडं बेकरीचा धंदा होता आणि बेकरीचा धंदा असताना जे दिवसभर कमवते ते संध्याकाळी आणायचं आणि सगळं महापुरुषांच्यासाठी खर्च करायचं. आणि संत जनानं त्यांनी जी शिल्लक थोडीशी माया राहिली होती ती माताजींच्या जवळ ठेवायला. आणि अगदी कर्मधर्म संयोगानं जास्त महापुरुष आल्यानंतर त्यांनी माताजींच्याकडे गेले, त्यांनी मागितले त्या दिवशी ठेवलेली माया ठेवली त्या आणि महापुरुषांना खर्च करायचे. त्यावेळी माताजींच्या मुखातून शब्द बाहेर पडला की ती माया असू दे तशी असू दे. म्हटल्यानंतर संत जनानं थोडस त्यांच्या मनामध्ये थोडस जरा द्वेष निर्माण झाला, क्लेश निर्माण झाला. महापुरुषांचा यथासांग संत जनानं म्हणजे आदर सत्कार केला आणि महापुरुष निघून गेले. माताजीनं बोलवलं संत जनानं की माया घेऊन या लावली. माया घेतली ती, पैसे घेतले ते, समोर दोघांनीही बसलेले आहेत आणि त्या पैशाला आग लावलेली आहे, काडीवरून आग लावलेली आहे. कारण काय असेल? कारण ती जर माया आपल्या दोघांमध्ये जर वितुष्ट निर्माण करत असेल, द्वेष निर्माण करत असेल तर ती काही कामाची नाहीये, जाळून टाकली. मग संत जनानं केवळ संत सांगतात की वर्तमान काळामध्ये जगायला शिका. कोण वर्तमान काळात जगायला शिकते? आम्ही काय करतोय? पलका नाही ठिकाणा सामग्री दस्तावेज. क्षणाचा भरोसा नाहीये, क्षणाचा भरोसा नाही, पण सामग्री मात्र 10 वर्षाला पुरेल इतकं साठवून ठेवतो. परवा संत जन कोमाच्या प्रेरणेच्या सेवा सदन हॉस्पिटलमध्ये रवी किरण पाटील म्हणून डॉक्टर आहेत, त्या डॉक्टरांनी संत जन 500 रुपयाच्या नोटाच्या बंडलानं 3ऱ्या मजल्यावरती कंप्लीट एक रूम भरून ठेवली होती, एक अखंड रूम भरून ठेवली होती. महाबाजाची नोटाच्या बंडलानं रूम भरून ठेवली होती. कष्ट मालिकांनी टापा टाकला, संत जन पूर्ण सगळ्या नोटा जप्त केल्या. कुणाला लुटलं होतं? मानवानंच मानवाला लुटलेलं होतं. माणूसच माणसाचा घात करायला लागलेला आहे, माणूसच माणसाचा वैरी झालेला आहे. आणि म्हणून संत जनांनो क्षणाक्षणाला संत समजावतात, सांगतात की बाबांनो आता तरी होई जागा, पुढचा जागा चुकवण्याचा.
किती जागृत झालोय. महात्माजी मगाशी बोलून गेले की 100 वर्ष व्हायला 4 वर्ष बाकी आहेत. किती आवाज द्यायला लागले, कुणाच्या कानापर्यंत पोहोचलाय. बाबाजी 36 वर्ष सांगून गेले, किती जागृत केलं. आम्ही किती जागृत झालोय. पण आज माताजीने ठोस पाऊल उचलले. आज माताजीने ठोस पाऊल उचलले. काय उचलले, होते का नाही बघलं तर हो बाजूला. भक्ती जमता का नाही बघलं तर सोडून दे. मग केवळ संत जनानो की भक्ती आम्ही करायला लागलोय. कुणाची भक्ती करायला लागलेलो आहे. जांभळे दादा म्हणत होते संत जनानो आम्ही भक्ती करायला लागलेलो आहे. कुणाची भक्ती करायला लागलेलो आहे. देवाची भक्ती करायला लागलेलो आहे. देवाची भक्ती करायला लागलेलो आहे. मग संत जनानो की देव 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 म्हणता सिनले माझे मन तीर्थी पाहता पाणी आणि पाषाण. आम्ही देवाच्या नावानं हाक मारायला लागलोय. देवाच्या नावानं हाक मारलोय. म्हणजे देव म्हणजे काय. माणसाचं कसं माहिती का संत जनानो, देव देणारा देव आणि मागणारा माणूस. फक्त एवढंच नातं आहे दोघांचं. काय नातं आहे माणसाचं देवाचं. देणारा देव मागणारा माणूस. 5 नावाचा तोर मारतो. हा हे संत जनानो कुठपर्यंत आहे. प्रेमाने बोला. एकदा काय झालं संत जनानो, एक संत सज्जनता असं मंदिराच्या पुढे पारावरती बसलेला होता लिंबाच्या झाडाखाली. आणि त्या मंदिरामध्ये लहान मुलं जात होते, वयस्कर जात होते, सगळे जात होते. हा पाहत होता. ते पाहता पाहता त्याची 80 वर्ष ओलांडून गेले. हे येतात जातात. लहान होतं ते बी म्हातार होत आलं, ते बी येतं जाते. कळाला का देव. कळाला का देव हा चिंतनाचा विषय. आणि ज्याला देव कळाला तो मंदिरात जात नाही. तुका म्हणे मूळ जना देव देही का पाहिना. देव देही का पाहिना. आम्ही संत जनानो पारायण केली, साधने केली परोपरी. साधन व्हायला लागलेत आमच्या हातून. साधने केली परोपरी. पण पुढचं काय. कशासाठी करायला लागले. कशासाठी करणं हा चिंतनाचा विषय. मग संत जनानो ज्यावेळी आम्ही ब्रह्मज्ञान घेतलं त्यावेळी आम्हाला परमात्मा कळाला. त्याच्या अगोदर आम्ही तेच करत होतो, देवदेवच करत होतो. पण जांभळे दादा काय म्हणत होते की देवाला आम्ही सांभाळायचं का आम्हाला देवानं सांभाळायचं. कोणाला कुणी सांभाळायचं. देवाला आम्ही सांभाळायचं की आम्हाला देवाला सांभाळायचं. थोडस चिंतन करून जातो की देवाला आम्ही सांभाळायचं की आम्ही देवाला सांभाळायचं. इथं मात्र संत जनानो ब्रह्मज्ञान लागू पडतं जोपर्यंत आम्ही ब्रह्मज्ञान घेतलेलं नाही. एकदा काय झालं संत जनानो 1-2 मोटरसायकल वाले शिंगण तोडून गेले. मोटरसायकल वाले शिंगण तोडून गेल्यानंतर संत जनानो ट्रॉफिक वाल्यानं हाक मारली, चिठ्ठी मारली, दोघांनाही थांबवलं. आणि दोघांनाही थांबवल्यानंतर संत जनानो एकाला 100 रुपये फाईन केला, त्याच्या हातामध्ये दिलं. आणि दुसऱ्याला 1200 रुपये फाईन केला आणि त्याच्यामध्ये हातात ती पावती दिली. तो युक्तिवाद करायला लागला. कारण 1200 रुपये ज्याला फाईन झाला होता तो वकील होता आणि ज्याला 100 रुपये फाईन केलेला होता तो साधा होता. म्हटलं चला. तो म्हटला याला 100 रुपये दिला आणि मला का 1200 रुपये दिला आहे. अरे म्हटलं 100 रुपये दिला, कायद्याचं ज्ञानच नाही आणि तू कायद्याचा रक्षक आहेस. कायद्याचा रक्षक असून कायद्याचा भक्षक व्हायला लागलाय. तू शिंगण तोडलास म्हणून तुला 1200 रुपये दिले. तसंच सांगतो जनानो की देवाला आम्ही सांभाळायचं की आम्ही देवाला सांभाळायचं आहे. कारण जोपर्यंत ब्रह्मज्ञान घेतलेलं नाही तोपर्यंत संत जनानो आम्ही त्या देवाविषयी अनभिज्ञ आहे. आम्हाला काही माहिती नाही. तोपर्यंत देवानं आम्हाला सांभाळायचं. आणि ज्यावेळी आम्ही ब्रह्मज्ञान घेतले आम्ही देव म्हणजे काय याची आम्हाला अनुभूती आलेली आहे. त्याची अनुभूती आल्यानंतर संत जनानो आम्ही देवाला सांभाळायचं आहे. देवाला आम्हाला सांभाळायचं नाही, आम्ही देवाला सांभाळायचं आहे. मग संतांचं उदाहरण देताना संत जनानो महात्माजी सांगत होते सोहम शब्दांचा मारा केला आता कोण सांभाळते देवाला. मग आता
कोण सांभाळतं देवाला? ज्यावेळी आम्ही देवाला सांभाळतोय त्यावेळी आमच्या हातून देव सुटू नये. जणी म्हणे बा विठ्ठला जीवेन सोडी न तुझला, जीवे न सोडी तुझला. आता संत जनानो मग आमचे असे भाव बनतात की खरोखर तुकोबाला काय म्हटले, मी देवाचा देव माझा. कधी म्हटले की ज्यावेळी देवाची अनुभूती आली, देव म्हणजे काय हा समजला, देव समजल्यानंतर पुढचा विषय आहे. जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत काहीही नाही. आणि ज्यावेळी समजतो त्यावेळी सुद्धा केवळ संत जनानो इथं मन मत गुरु मत लागू होत. मन मत डुबोये गुरु मत तारे. याच्याही पुढे जाऊन सांगायचं म्हटलं तर गुरु मुख आणि गुरु सिक. आता मन मत काय म्हणते? आता मन मत म्हणत असताना संत जन इथं भक्ती करत असताना भक्ताचे 4 प्रकार पडले जातात. भक्ताचे 4 प्रकार पडले जातात. अर्थ अर्थात जिज्ञासू आणखी ज्ञानी भक्त. केवळ मन मत हे अर्थ अर्थात आणि जिज्ञासूची लक्षण आहे. आणि ज्ञानी भक्ताचं लक्षण काय आहे? गुरुमत. गुरुमत काय सांगते याच्यावर लक्ष असते संत जनांनो. गुरुमताचा जर विचार केला तर खरोखर संत जनांनो आम्ही ब्रह्मज्ञान घेतल्यानंतर आमचे भाव कसे बनतात. समागम चालू होता, समागम पूर्व सेवा चालू होत्या, सेवादल सेवा करत होते. आणि संत जनानं एक भगिनी सेवा करत असताना तिचा बालक लहान होता. तो काय म्हणतोय, मां मेरे को प्यास लगी है, पाणी दे. आई सेवा करायला लागलेली आहे, मुलगा पाणी मागायला लागलेला आहे. पण पाणी कुठं बघितलं तर पाणी नव्हतं तिथं जवळ. सेवेमध्ये सगळे मग्न होते. परत आणखी संत जनानं मुलगा आणखी थोड्या वेळानंतर होते, मां मेरे को प्यास लगी है, पाणी दे दो. मग त्या आईला कळवळाला इकडे पाहिल्यानंतर एका बेंचजवळ पाण्याची बॉटल होती. ती बेंच त्या बेंचीवर जाते म्हणते, बेना थोड़ा पानी दे दो, बच्चा मेरे को तंग कर रहा है, सेवा नहीं करने दे रहा है. नहीं, मैं पानी नहीं दूंगी, मैं पानी नहीं दूंगी. परत आणखी थोडं विसर पडल्यानंतर मुलगा परत आणि म्हणतोय, मां मेरे को प्यास लगी है. परत ती बेंजी त्या बेंची पर जाते म्हणते, बेना थोड़ा पानी दे दो, बच्चा तंग कर रहा है, मेरे को सेवा नहीं करने दे रहा है. ये पानी नहीं जूस है, मैं खुद के निकाल कर लाई हूं बाबा जी के लिए, मैं खुद निकाल कर लाई हूं बाबा जी के लिए. झालं संत जनानं नाही म्हटल्यानंतर परत ती बहिणा लागलेली आहे, सेवा करायला लागलेली आहे. सेवा करता करता तोपर्यंत बाबाजी आलेले आहेत. बाबाजी आलेले स्टेजवर विराजमान झालेले आहेत आणि महापुरुषांची रांग लागलेली आहे दर्शनासाठी. या बेंजीनं संत एका ग्लास मध्ये तो ज्यूस काढून घेतलेला आहे, बाबाजीच्या पर्यंत पोहोचलेली आहे. बाबांच्या समोर ग्लास दिला, बाबाजीने बाजूला टाकलेला आहे. बाजूला ढकलला, शेवटाला परत बाजूला काढले. ती बहीण आणि परत लाईनला लागलेली आहे. परत बाबाजीने तो ग्लास बाजूला ढकललेला आहे. शेवटून साईडला उभारला, बघतो ते दृश्य. तिसऱ्या वेळी संत जनानो ती बेना बाबाजीना विचारते, म्हणते, बाबाजी मैंने खुद निकाल कर लाई हूं आपके लिए जूस, मैं खुद निकाल कर लाई हूं आपके लिए जूस. जब मांगा तब तो दिया नहीं, जब मांगा था तब दिया नहीं. आणि हे दृश्य सेवादल पाहायला लागलेलं आहे. त्या बेंजीच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागलेले आहे. ती बाजूला झालेली आहे. सेवादल जाऊन विचारते, बहना खुद मालिक ने मांगा और आपने जूस नहीं दिया. नहीं महापुरुषो, वो जूस बाबा जी ने नहीं मांगा, एक के भगत ने जूस मांगा था, मैंने नहीं दिया. आम्ही ब्रह्मज्ञान घेतलंय संत जनांनो, आम्ही ब्रह्मज्ञान घेतलेलं आहे. आणि ब्रह्मज्ञान घेऊन आमच्या मनाची अवस्था अशी आहे, आपल्या मनाची अवस्था अशी आहे. आणि म्हणून संतांनी काय म्हटलंय, मन हा मोगर अर्पण विचार, मनालाच अर्पण करायला सांगितलंय. अहो ब्रह्मज्ञान घेतल्यानंतर आमचं अस्तित्व काय ठेवलंय, तन मन धन सगळं काढून घेतलं, पहिल्याच पणात काढून घेतले. काय झाले, अगर कुछ बनना है
संत काय म्हणतात, अगर कुछ बनना है तो मिठा तो अपने आप को. याला काय झालं संत जनो, देवराज ब्रह्मराज डॅडी जे म्हटलं जातं, ब्रह्मराज देवऋषी बजाज साहेब डॅडी जे म्हणायचे, त्यांना बेंगलोर झोनचे झोनल इंचार्ज, त्यांच्यासोबत काही काम बऱ्याच वेळा तसं झालं, म्हणजे योग आला होता दासला. आणि सहज बोलता बोलता संत जन बोलून गेले त्यांनी की म्हटले, पाण्यामध्ये पोहताना मनुष्य पाणी बाजूला सारून पोहतो म्हणतो, पण एखादा मुडदा पाण्यामध्ये पडल्यानंतर पोहता येत नाही, तो बुडतोय, आणि यातून निघून गेल्यानंतर तो बाजूला येतोय, यातून निघून गेल्यानंतर तो बाजूला येतोय, आणि जोपर्यंत आहे यामध्ये हा, तोपर्यंत मला वाचवा, मला वाचवा, मला वाचवा, मला वाचवा, मला वाचवा म्हणतोय, मला वाचवा, मला वाचवा, मला वाचवा म्हणतोय. पण यातून तो निघून गेल्यानंतर वाचवा म्हणत नाही, आपोआप बाजूला येतो. बेटा भक्ति ऐसे करना है, भक्ति ऐसे करना है, गुरु के दर पे एक बार मर जाओ. काय म्हटले, गुरु के दर पे एक बार मर जाओ, बार बार मरने की नौबत नाही आती. कशासाठी खटपट चाललाय संत जनार्दन, प्रेमाने बोला, कशासाठी खटपट चाललाय तुमचा आमचा. केवळ संत जनानो की तुम्हाला मला याची समज नाही, आम्ही ब्रह्मज्ञान तर घेतलेलं आहे, आम्ही गुरुला बार बार म्हणायला लागलेलं आहे. संत सांगतात, मग गुरु कृपा झाली, आणि मग गुरु कृपा कधी होणार आमच्यावर. परवा संत जनानं पुण्याचा समागम झाला, त्यावेळी एक जिवंत उदाहरण होतं. एक महिना संत जनानो, संत सज्जन तिथं सेवेला गेलेला आहे, सेवा चालू आहे, सेवा करतोय, प्रत्येकाला पाणी देतोय, आणखी पाहिजे त्या सेवा करतोय. दुकान त्यांचं होतं, दुकानला कुलूप लावलं, मुलाला सांगितलं ही चावी तुझ्याकडे घे, मी उद्यापासून चाललोय सेवेला, उद्यापासून दुकान तुझं तू बघायचं. एक महिना तू सेवा करतोय, आणि सेवा संत जन अशी तन्मयतेनं करतोय, अगदी प्रत्येक काय संत महापुरुषाला लागलं. परवा दिल्लीतलं म्हणजे उदाहरण ऐकले असते की कोण पाय दाबते, कोण काय करते, कोण काय करते, तसं हा महात्मा प्रत्येक संत सज्जनाचे पाय दाबायचा, पाणी पाणी नेऊन द्यायचा, अनेका लागली सेवा करायचा, इतर आणखी ज्या सेवा त्याही करायचा. भर ऊन होतं, संत जनाने उन्हामध्ये त्याला उलटी झाली. उलटी झाली, ती उलटी कसली झाली, रक्ताची उलटी झाली. रक्ताची उलटी झाली. संत जनानो, संत महापुरुष सगळेजण भोवती जमा झाले, त्याला उचलून दवाखान्याला घेऊन चाललेले आहे. तो काय म्हणतो, अरे असू दे नव्हतं, थांबा म्हणतो, थांबवायचं तरी पण थोडस बरं वाटलं तर आणि सेवेला लागला. त्या महात्म्याला विचारून तो काय म्हणते, ही तर गुरुकृपा आहे म्हणते, ही तर गुरुकृपा आहे, माझ्यात जे व्यवस्थित होतं ते काढून टाकलं आहे, ते सद्गुरूचं आहे, ही गुरुकृपा आहे. मग आमचे भाऊ कधी बनणार असतील, याला काय म्हटलं जातं संत जनानो, गुरु सिख म्हटलं जातं. कारण लहान मुलाचं नाव आम्ही शाळेत घालतोय, मुलगा तिथं बसलेला असतोय, गुरुजी शिकवत असतात, दोघांचे समोरासमोर तोंड असते, गुरुजी सांगतात म्हणून करतोय, हा विषय नाही समजून मला काय करायचं हा विषय महत्वाचा. आज संत महात्मे येतात, सांगतात संत जन की असं नाही, असं व्हायला पाहिजे. आम्हाला किती पडते, आमच्या मनाला किती पडते, आमचं मन किती तयार होतंय, आणि जोपर्यंत आमचं मन तयार होत नाही मानायला, जोपर्यंत आमचं मन तयार होत नाही मानायला, तोपर्यंत काहीही संत जनांनो घडत नाही. मग केवळ कसा आहे, आला तसा वयाचा, एवढ्यासाठी हा अमोलिक असा जन्म मिळालेला नाही. आणि गुरु शिखाचं लक्षण असतं संत जनांनो, की जर गुरुनं सांगितलंय काय, आता सूर्योदय झालाय, माझ्या गुरुनं सांगितलंय सूर्योदय झालाय, गुरुनं सांगितलंय ही पश्चिम आणि ही पूर्व आहे,
ही पश्चिमच असणार संत. एकदा बाबाजींनी पहाटे 4 वाजता एका संत सज्जनला उठवलं आणि सांगितलं की एवढे कपडे धुवून घेऊन ये म्हणून. पहाटे 4 वाजता. आणि संत जनानं त्याला 4 वाजता सांगितल्यानंतर आणि एखाद्याला म्हटलं असतं की अजून उजळायचं, अजून दिवस उगवलेला नाही. त्याला काय नाही, कपडे घेतले धुवायला गेला. कपडे घेतले धुवायला गेला आणि तो 6 वाजता परत आला तर सगळे संत महात्मा, अरे एवढं लवकर कुठे, एवढं लवकर कुठं, कशासाठी गेला, अजून उजळायचं आहे. नाही म्हटले की मला माझ्या गुरुनं सांगितले आत्ता जा, आत्ता चालू, आता उजळले माझ्यासाठी. भक्तीमध्ये ज्यावेळी वेड होते ना, काय म्हटले, भक्तीमध्ये जसं वेड होते. नामदेवाला संत जनानं की जोपर्यंत परमात्माला तो जेवायला घालत होता तोपर्यंत ठीक होतं. आणि संतांच्या पंक्तीमध्ये तो कच्चा निघाला त्यावेळी त्यानं सद्गुरूला शरण गेला. सद्गुरूनं ब्रह्मज्ञान दिलं. नामदेव विठ्ठलाकडे गेला नाही, विठ्ठल नामदेवाकडे आला होता. विठ्ठल नामदेवाकडे आला होता. कशाच्या रूपामध्ये? कुत्र्याच्या रूपामध्ये. कुत्र्यामध्ये सुद्धा पाहिलं नामदेवानं, कुत्र्यामध्ये पाहिलं. आम्हाला माणसामध्ये बघायला सांगितलंय तरी आम्ही कुठं किंतु परंतु मध्ये आलो, तरी सुद्धा आम्ही किंतु परंतु मध्ये अडकतोय. नाही संत जनानं, त्यावेळी केवळ नामदेव कुत्र्याच्या मागे लागला. बारुसी कोशी कोरड्या रोट्या कैशा खासी, कुत्र्याच्या मागे लागला, कुत्र्यामध्ये देव दसला. एकनाथ महाराजांना संत जनानं वाळवंटामध्ये तडपडत्या गाढवामध्ये दिसला. इथंच माझा काशी विश्वेश्वर भेटला, इथंच माझा अभिषेक झाला. जीवनाचा अर्थ कळाला, जीवनाचा अर्थ कळाला. आणि मग संत जनानो खरोखर जीवनाचा ज्यावेळी अर्थ कळतोय, जीवन कशासाठी मिळालं हे कळते. पाय सत्संगापर्यंत पोहोचण्यासाठी दिलेले आहे, हात केवळ दानधर्म करण्यासाठी दिलेले आहे, डोळे केवळ संत जनानो की जो असहाय्य आहे त्याला सहाय्य करण्यासारखं पाहण्यासाठी डोळे दिलेले आहेत. एकदा चंद्रकांत कुंभार बिन डोळ्यानं आंधळे होते. संत जनानो त्याला म्हटले लोकांनी, अरे हा आंधळा देवळात चालला, ह्याला काय देव दिसणार, याला काय देव दिसणार. अरे मी आंधळा आहे, मी पाहायला चाललोय, पण तुम्ही डोळस असून सुद्धा तुम्हाला दिसला नाही. दिसतोय का पहा, दिसतोय का पहा. डोळे मिटले करते प्राण्या गाड, झोप आले तुझला, जागा होणी कर्म करे तू, ज्या लागी जगत्या लागेला समय येई हाती अनुताप होई अंती. या जगती तू केवळ प्राण्या 2 दिवसाचा हाती, निज रूपाची जाण तुझला घे गुरु करवे याची जाण. जाण तू वेड्या कोण हा स्वामी ज्याने दिले मन प्राण. यम धर्माला काय सांगसी याचा थोडा करी विचार, याचा थोडा करी विचार. अवतार म्हणे तो हाती आहे जित किंवा तू हा. आपल्या हातामध्ये म्हणजे आपण कसं राहायचं, आपण कसं सद्गुरूला खुश करायचं. ज्यावेळी सद्गुरू खुश त्यावेळी आपण खुश. दासला पण तोच आशीर्वाद संत की कायम जाऊन सद्गुरू संतांच्या सानिध्यामध्ये राहून जे संत जनामध्ये संतांचे बोल येतात त्याप्रमाणे आपलं जीवन घडावं. सद्गुरूला जसं अपेक्षित जीवन आहे, जसे तू चाहता आहे वैसा जीवन बनावं. सद्गुरूला हीच अरदास करूया की जसं सद्गुरूचं मत आहे, जसं सद्गुरूचं ध्यान आहे तसं आपलं जीवन बनावं आणि हा प्रवास तू करावा. प्रेमाने बोला. निवेदन आहे. कोंगोळी सत्संग ही विठ्ठल कृष्णूर महाराज पांडेव रस्त्याला थोडं समोर, आणि त्यांच्या मुलींचा वाढदिवस आहे त्याच्यामुळं विशेष सत्संग आहे. सांगलीचे महात्माचा आशीर्वाद द्यायला येणार आहे, तर इत्यादी सत्संगाला जाऊन आशीर्वाद प्राप्त करा. तर आता सत्संगाची ध्वनी सहारा
निरंकारी विराज माता